गुड मॉर्निंग गाईस. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईस फ्रेश झालो आहे मी. आता ऑफिसला जायचं आहे गाईस. नाश्ता वगैरे करतो आणि जातो. आणि काल रात्री पाऊस येत होता बट आला नाही. मी रेनकोट वगैरे घालूनच होतो बट रेनकोट थोडं ओलं होतं ना. मॉर्निंगला आम्ही घालून गेलो होतो तर आम्ही ते सुकवायला टाकलं होतं. मग त्यानंतर काय नाही गाईस, त्याची घडी केली आणि इथं ठेवलं आहे. जस्ट मी घडी केली त्याची आणि डिग्गीमध्ये टाकून देतो आता मी. आणि पावसाचं काय हेच नाही, विश्वासच नाही गाईस, कधी पण येऊ शकतो पाऊस. सो डिग्गीमध्ये ठेवलं तर चांगलं आहे. कधी पण आला तर घालायचं आणि निघायचं ऑफिससाठी. प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे ना, त्यामुळे गाईस. चला गाईस, आता ऑफिसला निघतो, नाश्ता करतो. ताई अंघोळीला गेली. गॅलरीत जाऊ. पावसाचं वातावरण होतं वाटते. अशा वातावरणामध्ये मस्त म्हणजे थोडं थंड थंड वातावरण राहिलं ना, त्याच्या म्हणजे पाहिजे गरम गरम चाय, मस्त मजा येते. गाईस मी एक एक्स्ट्रा पॅन्ट टाकून घेतो. पावसाचं वातावरण होऊ शकते त्यामुळे हवाला पॅन्ट घेतो मी. बरं झालं की मी एक्स्ट्रा एक पॅन्ट घेऊन घेतला आहे. ऑफिसला निघायच्या वेळेस काय पाऊस वगैरे आला, रेनकोट तर घालून घेईन, पॅन्ट तर ओला होऊन जाईल मग अंदरून. तर त्यामुळे मी एक्स्ट्रा पॅन्ट घेऊन घेतला आहे. काल बापरे दिवसभर मी ओलाच पॅन्ट होता काही. माझंच मला माहिती आहे की मी कसा बसलो ऑफिसमध्ये, मी कसं काम केलं ते मलाच माहिती आहे. मी 10 वेळा किती वेळा वॉशरूमला गेलो ते मलाच माहिती आहे. बरं झालं त्यामुळे मी एक्स्ट्रा पॅन्ट घेऊन घेतला. खूप नको शिदोरी असं असं हे बोलण्यामध्ये हात बोलतो. मम्मी पण अशी बोलते मला. म्हणजे काय आहे याचं मिनिंग, म्हणजे असं असतं की गरज नसेल तरी एक्स्ट्रा राहू द्यायचं असं बोलतात. म्हणून मी घेतला आहे पॅन्ट. आणि हे पिण्याचं पाणी पण संपलं आहे. ऑफिसहून आल्यावर मला पाणी आणावं लागेल. बघा एवढंच पाणी आहे, याच्यामध्ये पण नाही आहे. सो दोन्ही भरून आणावं लागेल मला. चला घेस मी स्कार्फ बांधतो आणि निघतो. बघा आता ऊन आलं आहे, थोडं थोडं ऊन आलं आहे. कधी पाऊस कधी ऊन, काय कसं कळलं ना बाबा. काटना बड़ा कुछ नहीं, तू बता. गाँव गया था क्या? फेमस हो जाऊंगा. गाँव गया था क्या? हाँ. बाय. हाँ. काही आज 17 मिनटात आलो आहे. आज ट्रॅफिक नव्हती. ॲक्च्युली आज काय माहिती आहे का, आज पंढरपूरची हे निघत आहे, वेळ होत आहे. काय बोलतो तुम्ही, विसरलो. पालखी निघणार आहे, पंढरपूरची पालखी निघणार आहे. तो पुणेमधूनच जाते ना ती. सो आज निघणार आहे गाईसचे. आमच्या जे कंपनीच्या साईडला जो रोड जातो ना, म्हणजे नगर हायवे, त्या साईडनं तर नाही राहणार गर्दी, पण जास्तीत जास्त जण आज आले नाही. सो त्यामुळे जास्तीत जास्त गर्दी नव्हती. सो आज लवकरात लवकर येणं झालं. आणि पाऊस पण नाही आला. मेन म्हणजे इम्पॉर्टंट ते पाऊस नाही आला आहे. चला गाईस, ऑफिसला बसून आहे, तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. 17 मिनटं झालं गाईस.
चला काहीच नाश्ता करायला जायचं आता. नारायणांना सोबत चाललो आहे नाश्ता करायला. नारायणांना आहे आंध्र प्रदेशचे, त्यांची तेलुगू लँग्वेज आहे. कंपनीच्या बाहेर आलो आहे गाईस. ही आहे कंपनी, मंत्री नाव आहे बिल्डिंगचं. गुड मॉर्निंग सर. क्या छोटू छोटू ब्रो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. ठंडा ठंडा मौसम रहता है. यूट्यूब पे नहीं गाईस पोहा सोबत चंद्रकांत अजून मी खात आहे. काही शेंगदाणा घेतलाय, चाललो आहे आता अंदर. तर काही जस्ट पोट भरून नाश्ता केला आहे आणि शेंगदाणे पण घेतला आहे. तर शेंगदाणे लपून घेऊन जावं लागेल मला. आणि जस्ट मी आता मम्मीला फोन केला आहे. पप्पाने उचलला होता. सो मम्मी पप्पांचा पण नाश्ता झाला आहे, माझा पण नाश्ता झाला आहे. आणि आज मोठी पालखी निघणार आहे, म्हणजे पंढरपूरची पालखी निघणार आहे. आणि नगर हायवेवरून जात नाही तर नगर हायवेवरून गेले असते ना, मी लंच ब्रेकला आलो असतो बाहेर, तुम्हाला पालखी दाखवली असते. बरं ज्या साईडला मी माझं ऑफिस आहे त्या साईडला ती पालखी येत नाही. सो त्यामुळे सॉरी तुमच्या सगळ्यांना. आणि आज सुट्टी पण नाही एकतर गाईस. मी तुम्हाला नाही तर पालखी साईडला गेलो असतो, तुम्हाला पालखीचं सांगितलं असतं पालखी कशी असते. सो मला सुट्टी नाही आहे. ज्या साईडला त्यांचे घर आहे त्यांना सुट्टी आहे वाटते. सो गाईस मी जातो आता, लंच ब्रेकला भेटतो तुम्हाला. काही पोट भरून मस्त जेवण झालं, जेवलो आहे आता मी. आणि माझ्या बॅगमध्ये डेअरी मिल्क आहे. सो आता मी डेअरी मिल्क घेऊन जातो फ्लोअरवर. मी डेअरी मिल्क खातो आणि तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाईस 7:30 वाजता. सो जातो गाईस मी. मग पप्पाला पण फोन करतो, सांगून देतो त्यांना. चला गाईस मी 7:30 वाजता भेटतो तुम्हाला. हे राजेश काय बोलतो? काय नाही करत, अपडेटला चालली. वडापाव खायचं ना? हां वडापाव खावायचा पण. खूप दिवसानंतर गाईस टी ब्रेक भेटला आम्हाला. घेऊ दे. तू फोन घेते इथून? खाऊ ना. ओ भैया चटणी दो ना. कांदा नाही का? प्याज नहीं है? प्याज नहीं है क्या? नहीं है क्या? है क्या प्याज? नहीं है? कोई बात नहीं. आज ब्रेक भेटला ना आपल्याला बरं वाटत आहे. आता रोजचा ब्रेक भेटायला पाहिजे. रोजचा ब्रेक भेटत नाही आम्हाला. आज काय माहिती काय झालं, आता मला ब्रेक दिला. स्माइल तो देखो. खरं रोजचा ब्रेक भेटायला पाहिजे की. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की रोजचा ब्रेक भेटायला पाहिजे की नाही आम्हाला. अच्छा हां गाईस, मेन महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलं आहे. आज आहे ऑडिट, त्यामुळे आम्हाला बाहेर काढलं आहे. आणि हा थम्सअप पेत आहे. तू शाहरुख खान दिसत आहे रे. हे इकडं पण आहे आणि इथं पण आहे. कितना हो भैया? समोसे की टेस्ट एक नंबर थी, हमको पसंद है. सॉरी समोसा नहीं, वड़ा पाव था ना, बहुत अच्छा बनाया था. कितना हुआ?
वड़ा पाव की दिए, थम्सअप के बाकी है, थम्सअप के बाकी है. अरे राजेश एवढा पटापट काय चालतो रे. नाही बोलतो सर. याला भेव लागत आहे गाईस की सर बोलणार म्हणून. 15 मिनिटाचा ब्रेक दिला होता, 15 मिनिटाचा जास्त झाला आहे ब्रेक. काय वाडेकर काय नाही, मस्त चाललंय भाऊ. निवांत. निवांतच म्हणायचं आता. हे काहीच ऑफिस झालं आहे, 7:30 वाजले आहे. मी स्कूटी काढतो आणि निघतो घरी. ऑफिस 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 9 to 6 जॉब. येतो घेऊ ना. पिण्याचं पाणी घेऊन येतो आहे. पाणी संपलं आहे. छोट्या कॅनमध्येच ठेवते तर मी आता पॅन्ट म्हणतो आपलं कॅनमध्ये पाणी. चप्पल काढते मी. पाणी घेऊन येतो बस. नाईन to 6 जॉब करून घरी येऊन थकून जाते माणूस. काहीच खरं थकून जाते खरं. खूप दमलो आहे काहीच खरं. मला आता एवढी झोप लागली ना, खूप म्हणजे खूप. काहीच खिचडी आहे, डाळ बनवली होती काय ना, जी मॉर्निंगला बनवली होती, थोडी होती उरली होती ती, आणि 2 अंडे आहे. सॉरी गाईज. सो गाईज मला बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोलायचं हे होतं की काहीतरी कंटेंट वगैरे नवीन काढायची आयडियाज वगैरे मी डोक्यात आणत आहे की काहीतरी कंटेंट आणू, ब्लॉगमध्ये वगैरे काहीतरी चेंजेस करू. खूप प्रयत्न करते मी. पण 9 to 6 जॉबला मला जास्तीत जास्त काही रुटीन दाखवायला येतच नाही. मी सकाळी 9:30 वाजतापासून मी फ्लोअरला गेलो ना, तरी मी 7:30लाच बाहेर निघतो. पण जेवढेही मला लंच ब्रेक भेटतो, टी ब्रेक भेटतो, तेवढ्या वेळामध्ये माझा जे टाईम असतो त्या वेळामध्ये मी तुम्हाला माझ्या फोनमध्ये कॅप्चर करून घेतो. माझे जे काही क्लिप्स आहेत ते, जे काही रुटीन आहे मी तुम्हाला दाखवतो. आमच्या घरी कोणी स्पेशल कोणी आलं व्यक्ती, कोणी मित्र आलं, कोणी गावाकडले आले, तर दाखवायला अजून वेगळं मजा येते. दिवसभराच्या रुटीनमध्ये काहीच नाही बघा. मला पण कधी कधी वाटते की काय मजा आहे, सबस्क्रायबरला एकच एक दाखवत आहे मी. मला पण वाटते काहीच, बट चेंज करायचं आहे मला पण. करू चेंज, करू. प्रयत्न तर चालूच आहे काहीच की चेंज करायचं. ब्लॉग तर डेली चालूच राहणार, ब्लॉगचं टेन्शन नाही. ब्लॉग डेली चालू राहणारच. रुटीन सेमच राहणार, पण ब्लॉग राहणारच. मी त्याच्या त्या रूममध्ये आहे, जेवतो वेळेस मी. मला खूप झोप लागली आणि आज सॉरी आहे, मी तुमच्यासोबत जास्त बोलू नाही शकतो त्यामुळे. सो सॉरी तुमच्या सगळ्यांना. मी झोपतो आता, आराम करतो. सो काही त्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि मला डोक्यामध्ये एकच चालत आहे आता, कंटेंट कुठला काढायचा, नवीन कंटेंट काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल फनी व्हिडिओ आणि ब्लॉगसाठी पण. तेच डोक्यामध्ये चाललं आहे. म्हणजे मी काय करू काय करू. मी दिमागाला म्हटलं माझ्या शांत थांब, थोडा आराम कर, मग आपण विचार करू. तेच. चला गाईज, गुड नाईट. आराम करा, तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करतो. गुड नाईट. अशाच एका चांगल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू गाईज. सपोर्ट राहू द्या मित्रांनो. चला बाय, गुड नाईट.